सर, मी गेली अनेक वर्ष सातत्यपूर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी काम करतोय. आदरणीय पवार साहेबांचे विचार तळागाळामध्ये कसे पोहोचतील यासाठी मी निश्चितपणे प्रयत्न करत आहे. आणि साहेबांचा पक्ष फुटल्यानंतर आम्ही सर्वजण साहेबांच्या विचारांची बांधील आहोत आणि त्यामुळे आम्ही पवार साहेबांसंगतीत राहिलोय आणि शेवटपर्यंत या ठिकाणी राहणार आहोत. आणि पवार साहेबांच्या विचारावरती आम्ही या समाजाचं काहीतरी देणं लागतो या उदात्त भावनेने आम्ही समाजाची पूर्ण ताकदीने आणि पूर्ण विश्वासाने सेवा करणार आहे. आणि ही सेवा विधानसभेचा मी आमदार झाल्यानंतर ही सेवा चांगल्या पद्धतीने मला करता येईल त्यासाठी मी या ठिकाणी आमदार होणार आहे. पक्षाने नेमकं तुमचाच विचार का करावा, काय सांगायचं म्हणजे कारण काय? सर, पक्षाने माझा विचार ह्यासाठी करावा की सगळ्यात महत्वाचं जे माझ्याकडे आहे ते म्हणजे पक्षनिष्ठ आहे. लक्षात घ्या, इमानदारी ही बाजारात भेटत नाही. इमानदारी ही रक्तात असावं लागतं. टॅलेंट तुम्हाला बाजारात भेटू शकतं, पण तुम्हाला इमानदारी बाजारात भेटू शकत नाही. निष्ठा तुम्हाला बाजारात भेटू शकत नाही. आम्ही सर्व पवार साहेबांच्या विचारांसंगती चालणारे कार्यकर्ते आहोत किंवा पवार साहेबांचे विचार आमच्या रक्तात भिनलेले आहेत आणि त्या दृष्टीने आज खऱ्या अर्थानं आम्हाला साहेबांसाठी आणि या महाराष्ट्रासाठी या ठिकाणी काम करायचं. खरं तर तुमच्या पक्षातून अनेक जण इच्छुक आहेत. सुलक्षणा शिलवंतर असतील, देवेंद्र तायडे, ज्या दोघांचं नाव पक्षातील वेगवेगळ्या गटांकडनं समोर आणण्याचं काम चाललंय, पण तुमच्या मागे कोण दिसत नाहीये. तुम्ही देखील मागणी केली. सर, आमच्या पक्षामध्ये कुठल्याही प्रकारचे गटतट नाहीये. हा एकदम निव्वळ आणि खोटा प्रचार आहे. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे आमचं पूर्णपणे एक कुटुंब आहे. प्रत्येक कार्यकर्ता हा कुटुंबातला सदस्य आहे. त्या दृष्टीने आम्ही काम करत आहे आणि कोण कोणाच्या पाठीमागे आहे हे आमच्या पक्षात तसलं चालत नाही. आमच्या पक्षात तिकीट हे मेरिटवरती भेटत असतं. ज्याचं चांगलं काम आहे त्याला निश्चितपणे न्याय भेटतो, त्याला निश्चितपणे तिकीट भेटतं. याचं जर तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर निलेश लंकेसारखा अतिशय सामान्य घरातील माणूस पवार साहेबांचे विचार घेऊन जो समाजामध्ये गेला, त्या निलेश लंकेंनी खासदारकी त्यांना भेटली. त्यानंतर आमचे भगरे गुरुजी आहेत. म्हणजे कुणाला वाटलं नव्हतं की आमचे इतके खासदार निवडून येतात. फक्त आमच्याकडे विचारांची दौलत आहे, त्याच्यामुळं आज आमचा प्रवास चालू आहे. तुम्ही म्हणता युवकांना रोजगार मिळवण्यासाठी मला आमदार व्हायचे, काय विजन आहे तुमच्याकडे त्यांच्यासाठी? सर, माझ्याकडे युवकांना रोजगार देण्यासाठी मी ब्ल्यू प्रिंट वरती पूर्णपणे अभ्यास करत आहे. कारण माझ्या लक्षात आलेलं आहे की समाजामधलं सगळ्यात जे समाजामध्ये आपल्या वाईट घटना घडतात त्याचं सगळ्यात महत्वाचं जे बीज काय असेल तर ते बीज आहे बेरोजगारी. म्हणजे एखाद्या कुटुंबाला दोन पैसे त्यांच्या घरातील मुलगा कर्तबगार झाला आणि त्या मुलांनी त्यांच्या घरात दोन पैसे कष्टाचे आणून द्यायला लागले तर त्या घरामध्ये असणारा तंटा निश्चितपणे हळूहळू कमी होतो आणि ते कुटुंब सुधारित आणि सुसंस्कृत होतं.